विरोधामध्ये प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये लगेचच जातील आपल्याला पाहायला मिळतं. चला वेळ घेऊ नका प्लीज. आजच्या दिवसामधली ही पहिली मॅच ती मांबावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय येळबाचीवाडी. पाच पाच लाख रुपये मागतं. हे बघ ना नाहीत पुढच्या इथं. हा बॅट्समन पाठवा ना. स्ट्राईक एंडला असणारा प्रमोद आणि 9 सेकंडला साहिल आणि बॉलिंग मार्क वरती टीम येळबाचीवाडी संघ 12 पॉईंट पाठवायचा. कृष्णा आला ओव्हर नंबर 1 मध्ये. राजा पाण्याचं काय केलंय? येतोया. चला वेळ घेऊ नका प्लीज. 9 सेकंडला साहिल त्याला बॉलची मागणी केली. बॉल द्यायला घ्यायचं प्लीज आयोजक. बॉल द्या बॉल. हे बॉक्स द्या यांच्या पाशीच एक. ऑफिशियल पंच देखील तयार आहेत. दोन पंच आतमध्ये येतील तशी मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे. दोन्ही टीमचे 12 पॉईंट बनवा. आज शनिवारचा दिवस आहे. सगळे कामाला असतात. कोण असतं कोण नसतं. आजच्या दिवसामध्ये ऍडजस्ट करावं लागतं. कारण नाव सांगा फक्त गोलंदाज कोण नवीन आला तर लक्षात घ्यायचं. आता पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा आला आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आपण कृष्णाला बघतोय. इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण पहिली क्रिकेट चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल दोन्ही टीमला. चला वेळ घेऊ नका प्लीज. जसे आतमध्ये येतील तशी लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चॅम्पियन मोड वर्सेस खेळ बसव. चिंतन अंबावडे आणि त्यांच्या विरोधात टीम येळबाचीवाडी या दोघांमध्ये आपण एक क्रिकेट पहिल्या मॅचला आजच्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करत असताना पाहतो. भवानी माता चषक 2026 हे भव्य दिव्य अतिशय चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रमोद आणि त्याच्या विरोधात साहिलला पण बघतो अतिशय चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. साहिल सेकंडला 9 सेकंडला प्रमोद 4 षटकांची ही मॅच गोलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये चॅम्पियन 11 मुंबई हा संघ मैदानाच्या आतमध्ये. सेकंडला साहिल 9 सेकंडला प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल आणि 9 सेकंडला प्रमोद बॉलिंग मार्क वरती कृष्णा ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून दोन्ही टीमला इथून होते सुरुवात. आजच्या दिवसामधला पहिली मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचला 9 वाजून 42 मिनिटं झाल्यात आणि इथून पहिल्या मॅचला सुरुवात नंबर 1 ऑन लेग्स प्ले पहिला बॉल. पहिलाच बॉल शरीरापासून जास्त इथून हलक्या हाताने कट केला. फक्त एक सिंगल काढली आहे. श्री गणेश झाला खाता उघडलं. टीम अंबावडे संघाचं एका धावेनं. सेकंडला प्रमोदाला प्रमोदची बॅटिंग अतिशय चांगली आहे. नेहमी चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळतं. टीम अंबावडे संघाचा एक
विषय हार्ड हिटर फलंदाज मी त्याच्या बाटमधून चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी पाहत असतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करते पहिला बॉल छोटासा मोठा फटका काय असा होता बाद एक सिंगल इथून मीडिया गोशांक क्षेत्रामध्ये बॉल जातोय. कबड्डीची स्पर्धा म्हटलं असतं भरपूर मान्यवर या स्पर्धेसाठी उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित राहतील. कारण चांगली अशी स्पर्धा भरपूर असं मिळत सहकार्य या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघायचा होता क्षेत्ररक्षक आत फिल्डिंग मिडलला चांगली झाली आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं इथून शांत ठेवलंय प्रमोद सारख्या खेळाडूला. आता इथून प्रमोदला चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 1 पॉवर षटक पॉवर षटकामध्ये फक्त 2च खेळाडू बाहेर असतात कारण मैदानाच्या आतमध्ये 30 असं सर्कल आपल्याला पाहायला मिळतो. इथून आणखीन एक फटका दमदार धावा फक्त कमी मिळणार त्याबरोबर फक्त मिळेल एक सिंगल धावा मैदानाच्या आतमध्ये चालू. ओव्हर नंबर 1 चालू बॉल झाले 4 अजून 2 बॉलचा काही शिल्लक आहे. काय बाय नाही बॅट नाही का अतिशय चांगलं क्रिकेट एक सिंगल मिळते फक्त. बॉल झाला आतापर्यंत 4 अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. टू गो नंबर 1 पॉवर षटक अतिशय चांगला आला जे हाणामारीचं षटक असतं षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं. त्या षटकामध्ये कुठेतरी बघायला गेलं तर 2च धावा धावफलकावर 3च धावा धावफलकावर 3 आणि स्कोरबोर्ड गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. मोठा फटका काय असा होता बॅटल बॉलचा संपर्क नाहीये. हो काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वेगानं पायावरती जाऊन आदळला त्यानंतर कुठेतरी प्रमोदला समजला नाही. एक चांगला खेळाडू प्रमोद सारख्या खेळाडूला कृष्णानं पूर्णपणे शांत ठेवला. उकडून ठेवला अतिशय रणनीतीवरती ब्रेक लावला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांतता. पण शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कृष्णाला पाहतोय. स्ट्रायकरला प्रमोद जास्त बाहेर राहिला. वाईट बॉल सोडून दिला प्रमोदनं. इथून पहिला वाईट या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय कृष्णाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. AKR इव्हेंट्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं काम त्यांचं देखील नेहमी आपण पाहत असतो. आणि त्याच्या माध्यमातून टॉस टू बॉस आणि हा शेवटच्या क्षणाला या फटक्याची वाट जरूर प्रमोद बघायपासून पाहतोय तर लास्टच्या बॉलवरती स्वागत करतोय षटकारानं. बॉल सीमारेषेच्या बाहेर इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा अगदी मध्ये आला ना कार्यक्रम नेहमी होणार. आणि प्रमोदचं अतिशय चांगलं क्रिकेट आम्ही पाहत असतो. आणि धावा फलकावरती 10 आकड्यावरती आपण बघतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला कृष्णाला आणि अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे. स्पीड घ्या टीम मिटिंग घेऊ नका. लगेचच गोलंदाज दुसरा लगेचच तयार करायचा प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं ओव्हर नंबर 2 मध्ये जालिंदर आला. इथून जालिंदरला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण कृष्णानं आज बॉल तर चांगले हाताळले. शेवटच्या बॉलवरती कुठेतरी चेंडू खराब आला आणि त्यानंतर एक षटकार आला. 10 धावा फलकावरती अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये जालिंदरला पाहतोय. स्ट्राईक एंडला साहिल असेल 9 सेकंडला प्रफेट. इथून चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंना करणं गरजेचं आहे. गुड बॅटिंग तमाशादेख बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी आला. रडार मध्ये पाठवला. बॉल सीमारेषेच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. बॉल सीमा पार षटकार असं वाटलं थोडासा लेट होईल. प्रॉपर कनेक्ट झाला त्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर गुडका वाकवला. एक पाय पुढे घेतला आणि बॉल सीमा पार 6 धावा षटकार. जालिंदरवरती पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या. अजूनही 5 बॉलचा खेळ इथून शिल्लक असणार आहे. ओव्हर नंबर 2 16 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक मोठा फटका काय असा होता बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॉल निघून सर्व अड्डात. एक षटकारानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच गोलंदाजांना कमबॅक केलं. हेच क्रिकेटमध्ये पाहिजे ना.
तर प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. आणखी एक बॉल मात्र मध्ये मिळाला. पाठवला मध्ये बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा फलकावरती 22-22च्या घरावर ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये लगेच बॉल घ्या ना, न्यू बॉल घ्या. अंपायर न्यू बॉल घ्या. चला मॅच बॉल जेव्हा येईल तेव्हा मॅच बॉल घ्या. तर तोपर्यंत लगेच सुरुवात करायची आहे. 22-22 धावा धाव फलकावरती. तीन बॉलचा खेळ झाला. सेकंडला साहिलला नॉक गेला. प्रमोद साहिलच्या बॅट मधून चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखी येतोय की काय मात्र क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले करून तयार आहे. फलंदाज बाद. पहिला विकेट महत्वाचा. त्याच्या बॅट मधून षटकार. आतापर्यंत या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्याला कुठेतरी माघारी पाठवला आणि फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मैदानाच्या टीम चॅम्पियन 11 अंबावडे संघाला. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. इथून नवीन बॅटर आलं प्रकाश. न्यू बॅटर प्रकाशला बघतोय आपण. आज जास्त बॉल बाहेर राहिला. एक सिंगल मिळेल पण त्याचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. एकच धाव बॉल झाला आतापर्यंत. वाईट नाहीये. 5 बॉल झाल्यात. पण शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक आज फिल्डिंग चुकीची केली आहे. जास्त पुढे गेले. चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाही आहे. जिथे एकच धाव किती 3 धावा एक्स्ट्रा खर्च केला म्हणजे टोटल 4 धावा मिळतील आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकात. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा. धावसंख्या धावफल कव्हरेज छान पुढे सरकली आहे. 27-27 एक गडी पास झाला. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 मध्ये टीम मीटिंग अंपायर कोणाला देखील घेऊन द्यायची नाहीये. लक्षात घ्या. या वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. टीम आटोली देखील उपस्थित आहेत. कारण त्यांची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. स्वागत तुला पाहायला मिळतात. आटोली म्हटलं तर अर्थातच मोना क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी आपण असंघ इन ऍक्शन मध्ये दिसतो. एका दिवसाची स्पर्धा आपण नेहमी एन्जॉय करत असतात. भरपूर असोसिएशन झालं पाट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सचिन आला ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रमोद. बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. या फिल्डिंग चांगली झाली. इथून क्षेत्ररक्षक होते. एकदा कम्प्लीट झाली असती मात्र रिक्स घेतली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. रिक्स घेणं थोडस गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. इथून आला डॉट. ओव्हर नंबर 3 अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सकवाई भवानी माता चषक 2026 व्यवस्थित आज कनेक्ट होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं.
आज प्रमोदच्या बॅटवरती कुठेतरी व्यवस्थित बॉल येत नाहीये कारण जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा 4 जरूर त्याच्या बॅटमधून भरपूर धावा येत असतात. कलाटणी देत असतो नेहमी चांगले चांगले फटके, चांगले चांगले स्ट्रोक तुझ्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. जास्त बाहेर राहिला व्हाईट बॉल. कोणचं सांगतात आम्हाला. व्हाईट चेंडू. तोही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा दुर्गुणाला क्षेत्ररक्षक इथून डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. खूप रीतीने पोहोचला हा गोलंदाज. गोलंदाजी करत असताना अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका काय असा होता जास्त बाहेर राहिला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला धावा इथून बनवणं गरजेचं आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथून डॉट बॉल. आज व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. षटकार आल्यानंतर पूर्णपणे प्रमोदला शांत ठेवला. व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाहीये. कुठेतरी चांगली बॅटिंग साहिल मैदानाच्या आतमध्ये करत होता तो देखील लवकर परतला. चांगली कॅच त्याची एक टिपली मैदानाच्या आतमध्ये टीम विरोधाची बॅटिंग या संघानं. आता प्रॉपर कनेक्ट. बॉल दाबला नाहीये. बाय बाय निघून चाललाय 6 धावांसाठी. सीमारेषेच्या बाहेर. एवन कॉलनीचा ब्रँड एक षटकार 6 धावा. सदोतीस धावा. 37 धावा फार झाल्या मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक ठीक आहे. मात्र क्षेत्ररक्षक चुकी झाली दोन्ही हातच्या मधून. बॉल निघून झालाय. थोडेसे नाराज असतील. 1 धाव. चौकार. 4 धावा. धाव संख्या धाव फलकावरती 41. 41 धावा. अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. चला स्पीड अप घ्या प्लीज. ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचा षटक. प्रकाश सेकंडला. हलक्या त्यानं कट केलं. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळतं. बॉल निघून चाललाय. गोलशंकी क्षेत्रामध्ये जाईल का? आणि हो शेवटच्या क्षणाला एक सिंगल हिट मिळेल. 9 सेकंडला राहतोय खेळाडू आपल्याला पाहायला प्रमोद. प्रमोदला स्ट्राईक कुठेतरी द्यायची. त्यांना माहिती आहे प्रमोदच्या बॅट मधून धावा चांगल्या येतात. 42 धावा. 50 आकडा ओळखपैकी काय टीम बॅटिंग करत असताना आपण बघतोय आंबावडे संघ. हलक्या त्यानं फक्त कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळते. एकच घेणार आहे आणि स्ट्राईक हवी आहे ती या खेळाडू प्रमोदला. बॉल आतापर्यंत झाले 2. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची गडा उंच गेला. यष्टीरक्षक आहेत मात्र बॉल मिळेल फक्त आणि फक्त एका धावेसाठी सिंगल. एकच मिळाला. मी ते नाव फलकावरती
एकदा राहुल बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे मैदानात. शतक चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. 3 जण आहेत. मात्र कॅच ड्रॉप. बॉल निघून चाललाय. धावा मिळते आतापर्यंत. त्या मात्र रन किती म्हणजे 2च धावा असणार आहेत. बॉल आतापर्यंत झालं मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 46 धावा. 2 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मस्त बाहेर राहिला वाईट चेंडूचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. इथून धावा जसा पाहिजे तसा प्रोजेक्टचा खेळ बनलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा लास्ट जवाब. धावा किती? मिळणार फक्त एक सिंगल आणि सिंगल न धावसंख्या फलकावरती 48 धावा. 50 धावा लागणार का धावफलकावरती. टीम बॅटिंग करत असताना सागाव. इथून चांगल्या धावा करणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॉल महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. 2-2 खेळाडू बॉलवरती गेले जरूर मात्र मिळाल्या त्या धावा 2 धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे सरकलं. 50 धावा धावफलकावरती लागल्या. टीम अंबाडू संघाच्या 51 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. 51 इथून करायचे आहेत. वाडी संघ लगेच मैदानाच्या बाहेर जायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच फटवा आणि अंबाडू संघ लगेचच प्रेक्षण सजवायचा. 50 झाला त्यांनी 51 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच टीम नगर सर्व आणि श्री गोपेश्वर क्रिकेट क्लब संसारवाडी दोन्ही टीम आले असेल तर टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा कारण सँडी उपस्थित आहे. भरपूर क्रिकेट सँडीने खेळलाय. छोटा पॅकेट बडा धमाका आणि आज शनिवारचा दिवस. आज सुट्टी घेतली वाटतं कारण क्रिकेट वेडे आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत कारण सँडीने भरपूर स्पर्धा गाजवल्यात आणि इथून टॉस साठी उपस्थित टीम नगर सर्वेचे कॅप्टन लगेच जायचं. चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. या मॅच मध्ये लक्ष असणार आहे. 51 धावांचं 50 बनवलं बॅटिंग करत असताना आंबावडे संघाला आणि गोरवाची संघासमोर 51 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. चला आंबावडे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. वेळ घ्यायचं नाही प्लीज. नेक्स्ट मॅच टीम गोंजाळवाडी त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार नगर सर्व आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेचच टॉस आपण इथे करणार आहोत नेक्स्ट मॅचचा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये पहिलाच जो सलामीला नेहमी येत असतो बॅटिंगसाठी साहिल तोच पहिल्या ओव्हरमध्ये असणार आहे भावार्थ्याच्या षटकामध्ये आणि इथून साहिलला गोलंदाजी चांगली करावी लागेल ऑलराऊंडर खेळाडू सेकंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल टीम येळवाची वाडी संघ आता तुमचा एक खेळाडू पाठवायचा लगेच पाठवा कारण नाव आम्हाला माहिती नाही पटकन या प्लीज गोलंदाज साहिल आहे लगेच आहे प्लीज फास्ट एकच ठेवायचं. सलामीची जोडी जालिंदर आणि सचिन सेकंडला फलंदाज सेकंडला जालिंदर नाव सेकंडला सचिन आहे आणि मार्च मध्ये लक्ष असणारा ते मात्र 51 धावांचं विलास बॉल मोठा फटका खेळायचा होता मात्र एक सिंगलच इथे मिळेल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज साईला बघतोय 51 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं एक सिंगल मिळेल खातं उघडले टीम बॅटिंग करत असताना योगाच्या संघाने एका धावेनं तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी पाहत असतो पण चांगल्या धावा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं नेक्स्ट मॅच आपण टॉस इथे करतोय काही मान्यवरांचे असतं पण करणार नेक्स्ट मॅचचा टॉस एकत्र तुला टीम निर्णय आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम श्री म्हणजे संघ पाहायला मिळतो टॉस बॉस मध्ये आमच्या नेहमी वाल्मिकचा हा गोड आवाज तुम्ही ऐकत असता आतापर्यंत जेव्हापासून वाल्मिक क्रिकेट असोसिएशन चालू झालंय तेव्हापासून आकाश सरांचा आवाज या वाल्मिक क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी आहे आणि आज देखील त्यांचे तेच जोडले जातील टॉस बॉस मध्ये एका बाजूला टीम घेऊन बडी काही मान्यवरांचे हस्ते पण करतोय टॉस सोनी जिंकला निर्णय सोबत डिसिजन बॅटिंगचा बस केला सँडी तुमच्या बाजूने फिल्डिंग आलाय जशी मॅच संपेल लगेचच यायचा मॅच थांबवली जाणार नाही सँडी लक्षात घ्या सगळे काही आड वयार ठेवायचे आणि सँडी बघा टॉस उर्वाला गाडी घेऊन एक जरा पाहायला मी तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल चला मॅच चालू करायची मॅच चालू बघा गोलंदाज पुन्हा एकदा बॉल टप्पा जास्त बाहेर राहिला वाईट चेंडू आहे इथून चांगली गोलंदाजी साहिलला करणं गरजेचं आहे कारण चांगलं क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं आहे साहिलला मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट काय असतं चांगलं क्रिकेट काय असतं तर नुकतंच या मॅच मध्ये तुम्हाला समजेल कोणाच्या बाजूने सामना राहतोय आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे यातून दोन फटका चांगला आवाज तर जोरदार आहे मात्र कुठेतरी व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली झाली एक सिंगल होती मी ते बॉलिंग मार्क करतोय पण साहिलला बघतो ओव्हर नंबर 1 मध्ये बॉल आतापर्यंत झाले दोन अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक आहे चला फास्ट घ्या प्लीज पुन्हा एकदा बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि जजमेंट चुकलं आणि त्यानंतर कॅच देखील ड्रॉप झाली आहे क्रिकेटमध्ये जजमेंट भरपूर महत्वाचं असतं आणि इथून कॅच पकडणं गरजेचं असतं आम्ही मला नेहमी सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कॅच सोडता ना तेव्हा तेव्हा आम्ही भरपूर वेळा भरपूर स्पर्धा बघितल्या त्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा भरपूर होतात आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दिवा 40+ कोळीवाडा हे क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळाडू खेळत असताना आपण बघतोय गॅप बघितली आहे क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग मिड ऑफला चांगली झाली आणि बॉल अडवला जणू काय फुटबॉल खेळतायत की काय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पायाने बॉल थांबवला इथून फक्त दिली सिंगल गॅप फार मोठी होती लॉंग ऑफला खेळाडू नव्हते बॉल जरूर लॉंग ऑफ बाहेर गेला असता आणि आउटफील्ड फास्ट आहे तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा साईल बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 घरची कडा बॉल निघून जाईल गोषंगी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक सिंगल षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती टीम येळवडवाडीच्या संघाच्या आतापर्यंत 7 रन 7 धावा इक्वेशन असेल 8 मध्ये करायचे असतील 44 धावा
17 बॉल 44 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग घेऊन देऊ नका अंपायर लगेच गोलंदाज तयार करायचा प्लीज. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ आपण बघणार आहोत बाजी मारणार मध्ये नवीन चेहरा आज दिसेल का या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि इथून चांगल्या धावा येतील गोलंदाजी बाद करते गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आला. नाव सांगायचं दादा गोलंदाजाचं. साहिल साईराज साईराज ओव्हर नंबर 2 मध्ये छोटा पॅकेट बनावा का गोलंदाजी चांगली साईराजची नेहमी टीम अंबरडो संघासाठी असताना इथून देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम अंबरडो संघ पाहायला होतो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना वेग भरपूर आहे टप्पा पडल्यानंतर इथून आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अजून चांगली करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. का होईल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजणार इथून बाजी मारणार आहे पहिल्या मॅच मध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा बॉल तयार आहे. शरीर जमिनीला जर झुकवला मात्र कुठेतरी हातामध्ये बॉल बसला नाही आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली अवघड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रयत्न चांगला राहिला. हे क्रिकेट असतं मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. कबड्डी क्रिकेट चांगलं क्रिकेट नेहमी खेळणं गरजेचं आहे. एस क्रिकेट आई बाबा आणि माता चषक 2026 आंबेडकरवाडी ही स्पर्धा आपण बघतोय. पर्व पहिलं ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकदा स्पोर्ट्स आंबेडकरवाडी पुन्हा एकदा बॉल हव्यामध्ये आहे. चाललाय स्वतः गोलंदाज माझी कॅच मी घेणार. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम लागतोय. आपण बघतो एवढ्यावाडी संघाला फलंदाज सचिन टू द गाव. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम एवढ्या संघाला. चला फास्ट घ्या प्लीज. नवीन बॅटर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून 51 धावांचा पाठलाग करत असताना टीम एवढ्यावाडी संघ आतापर्यंत धाव फलकावरती बघायला गेलं तर 8 अँड स्कोर बोर्ड 8 धावा झाल्यात. चला फास्ट. नेक्स्ट मॅच निर्णय सोडणार त्यांच्या विरोधामध्ये टीम फाईट करणार आहे. हा बॉल स्लो बरवाने फसला. कृष्णाला कुठेतरी फसवलं मैदानाच्या आतपर्यंत. त्यानंतर डॉट बॉल धावा फलकावरती 8 अँड स्कोर बोर्ड 8 धावा पाठलाग करत असताना 51 धावांचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साई राजला आपण बघतो 4 बॉलचा खेळ झाला टू गो. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली. पुन्हा एकदा डॉट बॉल चांगली गोलंदाजी आहे. फक्त एकच धाव खर्च केली. एक विकेट घेतली आहे. गोलंदाज मी मगाशी सांगितलं छोटा पॅकेट आहे पर बडा धमाका मैदान के अंदर. आपण बघतो इथून चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमला खेळणं गरजेचं आहे. दोन्ही टीम जिंकण्यासाठी झाल्यात. हारण्यासाठी क्रिकेटमध्ये कोणी येत नाही लक्षात घ्या. कारण चांगला खेळ तितकाच करावा लागेल. टप्पा पडल्यानंतर हा बॉल असं वाटलं बॅटरला की वाईट आहे मात्र डॉट इथून गोलंदाजी करत असताना आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक आहेत 12. चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच साहिल गोलंदाज तयार करायचा प्लीज. नेक्स्ट मॅच नगर सोबत टॉस जिंकला. डिसिजन बॅट आणि इन्व्हाइट केलाय टीम झंझावाडी संघाला तर फिल्डिंग साठी लगेचच सँडी क्षेत्ररक्षण सजवायचं जशी मॅच संपेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आलेत. संतोष म्हणण्याचा घातला करत असा टीम
येवला वाडी संघ पाहायला मिळतोय. चला फास्ट केला संतोष बॉलिंग मार्क वरती आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. समोरच्या दिशेनं लॉंगर मधून खेळाडू येतोय. धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला धावा बनवणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय. संतोष चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा फटका दबदार आहे. साईल क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली झाली आहे. ओहो काय क्षेत्ररक्षण आहे. आतमध्ये कॅच देखील झाला असता मात्र साईल ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि इथून मिळाला वेगानं 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फतची गोलंदाज तयार आहे. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. पण क्षेत्ररक्षक आहे चुकी होणार नाही. फलंदाज बाद. दुसरा धक्का क्रिस्टला माघारी परतावा लागेल. आणखीन एक टीम येळोबाची वाडी संघाला दुसरा धक्का फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वाईट आहे. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील आणि 2 धावा पुढे सरकतील. आतापर्यंत ते मात्र 13 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष यांना पाहतोय. आतापर्यंत बॉल झाले 3 बॉलचा खेळ झाला. हा बॉल देखील पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिला. लाईन भरकटली आहे. वाईट चेंडू. 14 धावा फलकावरती 51चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा आपण बघतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक मिडनचा क्षेत्ररक्षक होता. बॉल जमला नाही. क्षेत्ररक्षक साईल दूर बनवतो. एकदा कबली झाले. दुसरीचा कॉल आहे. दुसरी का अटक ठरेल. संतोष यांना बॉल मिळत नाहीये. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट झाला. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. हलक्या हाताला घेऊन काढला क्षेत्ररक्षक दूर भरती आणि बॉल निघून जाईल. शेवटच्या क्षणाला 4 धावेसाठी धंदरकर चौकार. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती 29 स्कोर 20 धावा झाल्यात. अजूनही 31 करायचे असतील मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 31ची गरज. चला स्पीड अप घ्या. वेळ घेऊ नका जास्त. शेवटचा बॉल. बॉल हवेमध्ये उंच गेलाय. चाललेत संजय क्षेत्ररक्षक कॉल सांगतो प्रमोद माझा असेल मी टिपणार आहे. दूरवरून आला सरून व्यवस्थित जजमेंट जमलं नाही. त्यानंतर धावा कंप्लीट झाला. 2 तिसरीचा कॉल होता मात्र 2 वरती समाधान मानावं लागेल. 6 मध्ये अजूनही 29ची गरज आहे. टीम येळोबावाडी या संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरणार. सहा मध्ये 29ची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये ओव्हर नंबर शेवटचं षटक हातात असताना गोलंदाज स्वतः प्रमोद आहे आणि इथून 6 मध्ये 29ची गरज आहे. मोठा फटका हो. लॉंग ऑफ बॉडी कव्हर करत असताना
बॉल सीमारेषेच्या बाहेर नशिबाने साथ दिली आहे आणि बॉल षटकार 6 धावा आल्या आणि इथून आता मात्र लागून गेला ना हा षटकार 6 धावा आणि आता मात्र करायचे आहेत त्या मात्र 23 5 बॉल 23 ची गरज येऊरबावाडी संघ असा आहे ना ऐन टायमावरती धोका देतो लक्षात घ्या कारण मागच्या वेळी डायरेक्ट धप्पा दिला या टीमनं अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत वन बाउन्स बॉल अडवला आणि तोपर्यंत धावा वेगाने कम्प्लीट झाल्यात नाही काय मार्बल कटिंग आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपला हात चुकी होणार नाही कोणती देखील फलंदाज बाद तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम येळवाडी संघाला फलंदाज मैदानाच्या बाहेर बॉल आता शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये करायचे असतील धावा त्या मात्र 21 21 ची गरज 3 मध्ये 21 चला बॅटरी या लगेच नेक्स्ट मॅच D9 सर्व आणि टीम फाईट करणार त्यांच्या सोबत ती मात्र झौजावाडी संघ नेक्स्ट मॅच झौजावाडी संघ तुमच्या बाजूनं फिल्डिंग आहे लगेच चित्ररक्षण सजवायचं लक्षात घ्या समोरच्या दिशेने खेळून काढला लॉंग ऑफला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल मिळतीये 2 मध्ये 20 ची गरज आहे 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले तरी सामना टीम चॅम्पियन अंबाबडेवाड्याच्या बाजूनच राहणार कारण 2 बॉल 20 धावा करायचे तिथून चांगली बॅटिंग बनवली पहिला 51 धावा तब्बल बनवला बॅटची कडा घेतली यष्टीरक्षक आहेत आता एका बॉलचा काही शिल्लक आहे श्री जकवाडी भवानी माता चषक 2026 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत क्वालिटी क्रिकेट का असं चांगलं क्रिकेट का असतं ना ते आपण नेहमी पाहत असतो आणि हेच ते क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये 1-2 शेवटची बॉल एक बॉल 20 धावांची गरज डॉट बॉल षटक क्रमांक वाईट जास्त बाहेर आला चंद थोडासा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर जास्त बाहेर राहिला व्हाईट बॉल एक बॉल 19 ची गरज पहा शेवटचा बॉल असणार आहे शेवटचा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर व्हाईट बॉल एक बॉल टाकायचा प्रमोदचा बॉल कुठेतरी टप्पा चुकतोय की काय मैदानाच्या आतमध्ये 1 मध्ये 18 करायचे नेक्स्ट मॅच असणार टीम D9 सर्व आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 संसारवाडी संघ आणि इथून डॉट बॉल सामना जिंकलाय टीम चॅम्पियन अंबावडे संघाला पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये श्री जकवाई भवानी माता चषक 2026 मध्ये पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली टीम आपल्याला पाहायला मिळतं चॅम्पियन अंबावडे संघानं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच घेऊन येतोय प्रमोद कोणाला बॅट्समन प्रमोदला